इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। राज्यातील पत्रकारितेला नवी दिशा देणे ही काळाची गरज आहे। जिथे माध्यमे ताकदवान असतात तेथे लोकशाही ही सक्षम होते, अशा शब्दात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशनात मनोगत व्यक्त केले। पंढरपूरमध्ये 2 दिवस चाललेल्या या अधिवेशनाला राज्यभरातून तब्बल 2000 पत्रकारांनी उपस्थिती लावून अधिवेशनाला भव्य आणि प्रेरणादायी वातावरण दिले। समारोप सत्रात बोलताना बागडे म्हणाले, पत्रकार हे लोकशाहीचे सजग प्रहरी आहेत। त्यांच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद आहे। आजची पत्रकारिता फक्त बातमी देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती सर्वसामान्यांच्या वेदना, अपेक्षा आणि प्रश्नांना आवाज देणारे माध्यम बनले आहे। व्हॉइस ऑफ मीडिया सारख्या संस्थांनी सत्य, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे भान राखत नव्या काळातील पत्रकारितेला दिशा देत राहावे। तसेच अधिवेशनात पत्रकार संदीप काळे लिखित 5 महत्त्वपूर्ण पुस्तकांचे, पत्रकारितेमधील व्यवस्थापन, नवे कायदे, जोडधंदे, AI मुळे बदललेली पत्रकारिता, डिजिटल मीडिया, नव्या पत्रकारितेचा उदय तसेच स्मरणीचे सही प्रकाशन करण्यात आले। व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरामधनं किंबहुना देशभरामधनं काही पत्रकार याच्यामध्ये सहभागी झाले होते। आम्हाला अपेक्षित 4-4.5 हजार लोकांचा क्राऊड इथं होता, पण पंढरपूरमध्ये तशी व्यवस्था नव्हती। जेमतेम 1-2 हजार लोकांची व्यवस्था होईल एवढीच व्यवस्था पंढरपूरमध्ये होती। ती व्यवस्था या ठिकाणी झाली। खूप चांगला कार्यक्रम, अखीव रेखीव जो अपेक्षित धरला होता त्याच्यापेक्षा खूप छान अधिवेशन या ठिकाणी पार पडलं। मला असं वाटतं की हे अधिवेशन मागच्या सगळ्या अधिवेशनाला कळस चढवणारं होतं। विशेषतः इस्कॉनच्या मदतीनं आणि माझी अत्यंत उत्तम आणि जबरदस्त काम करणारी पंढरपूरची, सोलापूरची व्हॉइस ऑफ मीडियाची टीम, तिथले सगळे पदाधिकारी यांनी उत्तमरित्या काम पार पाडलेलं आहे। म्हणजे माझ्यासारखा माणूस किंवा राज्यभरामधला येणारा माणूस यांचं श्रेय याच्यामध्ये 0 आहे। जे काही केलेलं आहे पंढरपूर, सोलापूर आणि इस्कॉनच्या टीमनं केलेलं आहे। म्हणजे सोलापूरच्या अध्यक्षापासून ते पंढरपूरच्या अध्यक्षापर्यंत सगळे लोक याच्यामध्ये आलेले आहेत। प्रचंड रिस्पॉन्स या अधिवेशनाला मिळाला। मोठ्या स्वरूपाचे गेस्ट इथं आली होती। मी प्रत्येक गेस्टचं नाव घेत नाही, पण 51 लोकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। मोस्टली बऱ्यापैकी सगळे आले। नेहमीप्रमाणे राजकीय लोकांना आम्ही सातत्याने टाळत असतो। यावेळेसही 1-2-3 जणांना बोलवलं होतं, पण त्यांनाही निवडणुकीमुळे येता आलं नाही। पण राज्यपाल महोदय राजस्थानचे सन्माननीय हरिभाऊ बागडे साहेब या ठिकाणी आले आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्यांचे। म्हणजे आवटे सरांपासून ते कांबळे सरांपर्यंत, चांडक सरांपासून ते विशाल पाटलापर्यंत, आंबेकरापर्यंत सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं गाईड्स केलेलं आहे। मला असं वाटतं की आता काय हवं आहे पत्रकारांना आणि ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचं एक मी उत्तर व्हॉइस ऑफ मीडियाचं हे अधिवेशन होतं। 56 देशांचा हा प्रवास या संघटनेचा आहे। 5 लाख सदस्य, आता 5 लाखापर्यंत आपण मजल मारतोय। ही मजल दरमजल सुरू होणार आहे, पण हे काम एका संदीप काळेचं नाही आहे। हे अधिवेशन कशासाठी घेतलं होतं तर इथून अनेक संदीप काळे निर्माण व्हावेत, त्यांनी पुढे येऊन काम करावं असा जोरकस आणि जबरदस्त उद्देश या अधिवेशनामागे होता। मला माहीत आहे या अधिवेशनातून असे अनेक संदीप काळे तयार झालेले आहेत आणि इस्कॉनच्या माध्यमातून इथं जे म्हणजे इस्कॉन किंवा व्हॉइस ऑफ मीडियाचा उद्देश काय आहे की लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आणि चांगुलपणा लोकांपर्यंत नेण्याचा हा उद्देश आहे। तोच उद्देश घेऊन खूप छान पद्धतीने व्यवस्था झाली। म्हणजे अतुल देवेसारखा सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनाथ महाराजांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेला वेळ प्रचंड स्वरूपामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं कीर्तन, प्रल्हाददास महाराजांचं खूप जबरदस्त लाभलेलं योगदान। मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो। प्रल्हादजींनी खूप मदत आम्हाला या निमित्ताने केली आणि अनेकांचं योगदान याच्यामध्ये आहे। विशेष करून मी राणाचा उल्लेख या निमित्ताने नशीब करेल। राणा सूर्यवंशी माझे मित्र, खूप छान पद्धतीने त्यांनी इथं वेळ दिला, त्यांची माणसं सिस्टमला लावली आणि सन्मानपूर्वक त्यांनी सांगितलं की निश्चितपणे मी पुढच्या अधिवेशन तुमचं घेऊन तुम्हाला मदत करतो। ही सगळी माणसं आहेत आपल्या प्रेमाखातर आलेली, आपल्यासाठी आलेली। या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इस्कॉनमध्ये झालेला सगळं हा जो काही अधिवेशनाचा सोहळा होता तो सोहळा एकटा इस्कॉनचा, पत्रकारांचा, व्हॉइस ऑफ मीडियाचा, VOM इंटरनॅशनल फोरमचा नव्हता, तर त्या सगळ्या प्रत्येक पत्रकाराचा होता ज्याला इथे काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं निर्माण करायचं आहे। आपल्या सगळ्यांच्या प्रेमात आणि ऋणात राहून माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कोर टीमचे, राज्याच्या टीमचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या अधिवेशनासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे शेगावला, हेही या निमित्ताने निमंत्रण देतो। धन्यवाद।